नमस्कार. 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर भारताच्या भविष्याची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. चला तर मग आपण पटकन समजून घेऊया की यात नेमकं काय आहे आणि याचा आपल्या देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होणार आहे. तर मग प्रश्न हा आहे की या अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ काय. म्हणजे बघा, हे आकडे आणि घोषणा तर ठीक आहेत, पण ह्याच्या पलीकडे जाऊन भविष्यातल्या भारताचं नेमकं कोणतं चित्र उभं राहतंय हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? तर ह्या बजेटचा जो मूळ विचार आहे ना, तो 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या एका मोठ्या स्वप्नावर आधारलेला आहे. आणि ही दूरदृष्टी काही मूलभूत तत्वांवर उभी आहे. आता हे धोरण उभं आहे 3 मुख्य कर्तव्यांवर. पहिला म्हणजे आर्थिक वाढीचा वेग टिकवून ठेवणं आणि तोही पर्यावरणाची काळजी घेत. दुसरं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यांची क्षमता वाढवणं. आणि तिसरं, अर्थातच सबका साथ सबका विकास या ध्येयानुसार सर्वांना सोबत घेऊन विकास साधणं. चला आता जरा आकड्यांवर नजर टाकूया, कारण हेच आकडे आपल्याला सांगतात की सरकारचा खरा फोकस कुठे आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे कॅपेक्स. कॅपेक्स हा शब्द ऐकायला जरा जड वाटतो, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. कॅपेक्स म्हणजे भांडवली खर्च. म्हणजे ही सरकारची भविष्यासाठीची एक प्रकारची गुंतवणूक आहे. विचार करा, जसं की नवीन रस्ते, रेल्वे लाईन्स, मोठी बंदरं या सगळ्या गोष्टींवर जो खर्च होतो तो देशाच्या विकासाला खूप मोठ्या काळासाठी गती देतो. आणि यावर्षी याच भांडवली खर्चासाठी सरकारने तरतूद केली आहे तब्बल 12.2 लाख कोटी रुपयांची. हो, आणि हाच या बजेटचा खरा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याचवेळी सरकार आर्थिक शिस्तीकडेही लक्ष देत आहे. कारण आर्थिक वर्ष 27 साठी वित्तीय तूट 4.3% खाली आणण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जे एक चांगलं लक्षण मानलं जातं. या सगळ्यावरून आपल्याला देशाच्या या वार्षिक आर्थिक प्लॅनचा आवाका लक्षात येईल. या बजेटचा एकूण आकार आहे तब्बल 53.5 लाख कोटी रुपये. आत्ता इथे बघा, हा आलेख सगळं काही स्पष्ट करतोय. यावर्षीचा जो भांडवली खर्च आहे तो आजवरच्या इतिहासातला सर्वाधिक आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की सरकारचा पूर्ण भर हा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. आता प्रश्न हा आहे की ही एवढी मोठी रक्कम नेमकी जाणार कुठे? तर चला पाहूया, विकासाचे इंजिन समजल्या जाणाऱ्या उद्योग आणि पायाभूत सुविधांवर सरकार कसा भर देणार आहे. भारताला एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचं जे ध्येय आहे ना, त्यासाठी हायटेक उत्पादन क्षेत्राला खूप मोठा बूस्ट दिलाय. उदाहरणार्थ, सेमीकंडक्टर मिशनसाठी तब्बल 40,000 कोटी आणि बायोफार्मा सेक्टरमध्ये नवनवीन शोध लावण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेवर तर विशेष लक्ष आहे. देशातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारे 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा झाली आहे. विचार करा, यामुळे शहरांमधला प्रवासाचा वेळ कितीतरी कमी होईल. आणि फक्त प्रवासच नाही, तर माल वाहतूकसुद्धा प्रचंड वेगवान होईल. पण हे बजेट फक्त मोठ्या उद्योगांपुरतं मर्यादित नाहीये. याचा विस्तार शेती, आरोग्य आणि समाज कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पोचतो. मग या क्षेत्रांसाठी काय महत्त्वाच्या घोषणा आहेत, चला बघूया. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जसं की नारळ प्रोत्साहन योजनेमुळे थेट 1 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. तसंच आपल्याकडच्या कोको आणि काजूला एक ग्लोबल ब्रँड बनवण्याचं ध्येय ठेवलंय. याशिवाय मत्स्यपालन क्षेत्रालाही विशेष मदत जाहीर झाली आहे. आता बोलूया सामाजिक क्षेत्राबद्दल. इथेही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मानसिक आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारला जाईल, म्हणजे लोकांना चांगल्या सुविधा मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरसह 17 आवश्यक औषधं स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे उपचारांचा खर्च कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि हो, महिला उद्योजकांसाठी शी स्टोअर्स नावाची एक छान संकल्पना आणली आहे, जिथे त्यांना आपली उत्पादनं विकण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. चला आता त्या प्रश्नाकडे येऊया जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, की या बजेटचा सामान्य करदात्याच्या खिशावर, त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंगवर नेमका काय परिणाम होणार आहे. तर बघा, यावर्षी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे सामान्य करदात्याला जी थेट सवलतीची अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही. पण एक मोठा बदल आहे. 1 एप्रिलपासून एक नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होईल. आता ते कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या व्यतिरिक्त व्यवसायांसाठीही काही मोठ्या घोषणा आहेत. जसं की डेटा सेंटर्सना थेट 2047 पर्यंत टॅक्समध्ये सवलत दिली आहे. आणि जे आपले छोटे मोठे MSME उद्योग आहेत
त्यांच्या वाढीसाठी 10,000 कोटी रुपयांचा एक खास ग्रोथ फंड तयार केला आहे. तर मग या सगळ्याचं सार काय? या बजेटकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. एका बाजूला सरकार आणि सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की हा अर्थसंकल्प खूप दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक आहे. खुद्द पंतप्रधानांच्या शब्दात सांगायचं तर हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे. पण मग दुसरा प्रश्न उरतोच की हा अर्थसंकल्प खरंच देशाच्या दूरच्या भविष्याचा विचार करणारं एक धोरणात्मक साधन आहे की मग सामान्य माणसाला आज ताबडतोब मिळणारा जो दिलासा असतो ती संधी कुठेतरी गमावली आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.